नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. ऐश्वर्या आणि जानकी त्याच विषयावर चर्चा करत असतात आणि सारखा त्यांच्या पुढे तोच विषय असतो. जानकीचं असं म्हणणं असतं की विक्रांत असं करू शकत नाही, खूप चांगल्या स्वभावाचा माणूस येतो. मग ऐश्वर्या म्हणते विक्रांत भाऊजी एवढे चांगले, एवढ्या सगळ्यांची ते कॉन्टॅक्टमध्ये असायची, एवढ्या सगळ्यांची विचारपूस करायचे, मग एवढा मोठा प्रॉब्लेम झाल्यावर तुमच्याशी कॉन्टॅक्ट न करता, तुम्हाला काही न सांगता अचानक कसं गायब होणार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना जानकी. जानकी म्हणते कसं आहे ना ऐश्वर्या, आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात जेव्हा तुम्ही बेंगलोरला जाताल. तिथपर्यंत पोहोचल्यावर त्यांना भेटताल, त्यांच्याशी चर्चा कराल, तेव्हा काय खरं आणि काय खोटं ते कळणार. तोपर्यंत आपण फक्त अंदाज बांधू शकतोय. ऐश्वर्या म्हणते नाही, तोपर्यंत हातावर हात ठेवून बसणं सुद्धा चुकीचं आहे ना. इथे बसून सुद्धा काहीतरी करू शकतोय आपण. फक्त अंदाज बांधायचे आणि बेंगलोरला गेल्यावरच काहीतरी होईल असं नाहीये. आपल्याला आत्तापासूनच सुरुवात करायला लागणार आहे जानकी. ऐश्वर्या म्हणते की आपण लगेच कामाला लागू तरच काहीतरी धागादोरा हाताला लागेल. एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय ना, काहीतरी तुम्हाला सांगितलं असतं की नाही? जरा ऑड वाटत नाही का जानकी? जानकी म्हणते हो ग ऐश्वर्या, काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आपण आता शोधूच या. आता ऐश्वर्या आणि जानकी मागे लागलेले असतात, नेमकी काय प्रॉब्लेम आहे आपण काढूच या शोधून. जानकी म्हणते ऐश्वर्या आपण एक करू शकतोय, त्यांच्या खोलीत जा, सामान चेक कर, काहीतरी धागादोरा हाताला लागेल. अगं पण हो, मी त्यांना मंदिरात घेऊन जाणार आहे, तू बिंदास त्यांची खोली चेक करू शकते. तुझे खोली चेक करणार आहे ना, हे फक्त तू, मी आणि अवंतिका तिघांमध्येच ठेवायचं आहे, चौथ्याला कळू द्यायचं नाहीये. कारण घरच्या लोकांना वाईट वाटेल हे सगळं ऐकल्यावर. जपून चेक करा. लगेच आलेली असते शर्वरी, काय चेक करायचंय ग आणि काय जपून चेक करायचंय? दोघे सुद्धा घाबरलेले असतात. आता काय उत्तर द्यायचं कळत नसतं. शर्वरी म्हणते अगं काय झालंय, मी आल्यावर अचानक का गप्पा बसला? असं जॅकेट पाहिजे ऐश्वर्याला, जॅकेट सापडत नाहीये, म्हणून म्हटलं की कर माझ्या रूम मध्ये चेक. लगेच एवढ्या उन्हाळ्यात कशाला हवंय हिला जॅकेट, काही कळेल का? शर्वरी प्रश्नांचा भडीमार करते आणि दोघींची बोलतीच बंद करते. पावसाळा येतोय ना, मग त्या वेळेला ऐन वेळेला शोधाशोध नको, मग म्हणून तिने आधीच शोधाशोध करायला लावली. पण तिला जॅकेट म्हणली, ती चुकून जॅकेट म्हटली, पण मला पावसाळ्यासाठी तयारी करायची वंस. की म्हणते तुम्ही ऐश्वर्याच्या खोलीमध्ये तुम्हाला काही बोलायचंय का? लगेच म्हणते हो बोलायचंय, म्हणून तर आली ना मी, मला स्टेपलर हवंय ना म्हणून आली मी. अरे म्हणते आहे की माझ्याकडे स्टेपलर, देते ना. शर्वरी म्हणते जानकी मला पण बोलायचं आहे तुझ्याशी, जरा थांब. जानकी म्हणते बोला की वंस, नानाने तू आयडिया दिली आणि नाना बोलले की हो ते लोकांना घरी येऊ दे, मग मी पैसे देतो. तू आयडिया दिली ते ठीक आहे आणि आवडली सुद्धा आयडिया, पण मला असं म्हणायचं मी स्वतः ते पैसे घेऊन जाणार बेंगलोरला, त्या लोकांना दिले तर बरं वाटणार नाही का? मी स्वतःच्या बँकेत जाऊन ते पैसे भरले तर चांगलं वाटणार नाही का? पैसे तिथपर्यंत पोहोचणार नाही का? तेवढी जबाबदार मी नाहीये का? शर्वरी प्रश्न विचारून विचारून जानकीला अगदी वेड करण्याचा प्रयत्न करत असते. सेटलमेंट करता येईल, आपले पैसे सेव्ह होऊ शकतात ना ग. जानकी म्हणते कसं आहे ना वंस, तुमची कल्पना चांगली आहे त्याबद्दल वादच नाहीये, पण तुम्हाला जे करायचंय ते आपल्या घरात मुळशीत करू शकतो ना. सेटलमेंट म्हणा, काय काय करायचंय ते इथे बसून करू की इतक्या लांब पैसे घेऊन जाणं रिस्क आहे. म्हणून मी म्हणते की आपण सगळं काय करायचंय ते इथेच करूया. रिस्की ना हो, 4 लोकांच्या समोर जर दिले तर प्रूफ राहणार ना. आता लगेच शर्वरीने आवाज वाढवलेला असतो. म्हणजे काय, आता सगळं हँडल करू शकतीये, सगळं व्यवस्थित जिथले तिथे पैसे देऊ शकतीये, यावर विश्वास नाहीये का? मी लहान पोरगी आहे का? जानकी म्हणते असं का म्हणतात, तुमच्यावर विश्वास नसायला काय झालंय? तुम्हीही आमच्याच आहात ना, आणि तुम्ही थोडे आम्हाला फसवणार आहात की पैसे घेऊन पळून जाणार आहात, असं अजिबातच म्हणायचं नाहीये वंस. काय म्हणणं आहे ग तुझं? कशाला लावलंय हे की माणसांना घरी बोलवायचं आणि मग पैसे द्यायचे? आता चिडचिड सुरुवात केलेली असते आईने, आधी नॉर्मल बोललेली असते, आता लगेच जानकीवर जोर जोरात ओरडायला लागलेली असते शर्वरी. जे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकत नाहीये असं वाटतं का तुला? लहान पोरगी आहे का मी? शर्वरी म्हणते सॉरी हा, माझा आवाज वाढला, तुला माहिती माझी चिडचिड होते, सॉरी सॉरी सॉरी, आवाज जरा वाढलाच बरं जानकी. माझं म्हणणं एवढंच आहे की नानांशी एकदा बोलून बघ की माझे मी पैसे घेऊन तिथे भरते की त्या लोकांना इथे बोलवायचं, ह्या फॉर्मॅलिटीज कशाला करायच्या? डायरेक्ट बँकेत पैसे भरले की विषय मिटला. एकदा नानांशी तुझ्या पद्धतीने बोलून बघ जानकी. जानकी म्हणते ठीक आहे, माझ्या पद्धतीने बोलून बघते, नाना काय म्हणतात काय नाही तुम्हाला परत सांगते. सगळं बोलून झाल्यावर ऐश्वर्या म्हणते शरुताई स्टेपलर, हो हो आलेच मी, मला स्टेपलरची फार गरज होती. शर्वरी निघून गेलेली असते. ऐश्वर्या म्हणते जानकी खरंच नानांशी बोलणार आहेस का? शर्वरी रूम मध्ये अगदी धावत पळत आलेली असते स्टेपलर घेऊन, तिचं काहीतरी चाललेलं असतं. शर्वरी बेडरूम मध्ये येते, दार लावून घेते आणि म्हणते बरं झालं या जानकी बहिणीला संशय नाही आला, हिला जर संशय आला ना तर ती काय मला सोडणार नाही. त्या गोष्टीचा तिने शेवट केल्याशिवाय ती मला काही सोडत नसते. नानांशी बोलायला ती कधीच तयार झाली नसती. एकदा नाना हो म्हणाले की माझा मार्ग मोकळा. शर्वरीला फार आनंद झालेला असतो. आता जानकी नानांशी बोलणार म्हटल्यावर नाना हो म्हणणार म्हणजे म्हणणारच. मेसेज करते आणि कळवते की तोपर्यंत पटकन फोन उचललेला असतो आणि मेसेज करायला घेते. तिच्या मित्राला फोन लावलेला असतो की लवकरच काम पूर्ण होणार, डोंट वरी. सगळं काम होईपर्यंत कुणालाही डाऊट येता कामा नये, अगदी व्यवस्थित काम करायला लागणार आहे आपल्याला. जानकी आणि नाना जरा बाहेर निवांत असे बोलत असतात. मुद्दाम तुम्हाला बाहेर बोलवलं शर्वरी वंशाच्या बद्दल, जर आम्हाला बोलायचंय
नाना म्हणतात, बोल जानकी, तुला काय बोलायचंय ना ते बोल. शर्वरीचं जे वागणं आहे ना ते जरा संशयास्पद वाटतंय, म्हणून नाना तुम्हाला मी इकडे बोलवलंय. काहीतरी विचित्र असं जाणवतंय मला. शर्वरी वंशनवर जरा शंका येते. असं का वाटतंय जानकी तुला? काही विचारलं की चिडतात, हायपर होतात, जरा थोड्याशा गोष्टींवरून लगेच चिडायला सुरुवात करतात, तिथून निघून जातात, उत्तरं देण्याचं टाळतात. जानकी, अगं तिचा स्वभावच चिडका आहे, तुला माहितीच आहे ना. हो नाना, दरवेळी स्वभाव असल्यावर वागतात ते वेगळं, आणि आत्ता जे वागताय ना ते वेगळे. जरा संशयच येतोय मला. विचित्र आणि वेगळं वागता येते, आणि मलाही जरा वेगळंच काहीतरी वाटतंय त्यांच्याबद्दल. स्वभाव कसा आहे मला कल्पना आहे, पण आत्ता जे काही वागताय ना ते मला अजिबातच पचत नाहीये. मला हे सांगायचंय तुम्हाला. ना त्याने सगळे डॉक्युमेंट वगैरे आणलेत आणि पासपोर्ट वगैरे सगळंच आणलंय. तर मी म्हटलं हैदराबादला जाण्यासाठी पासपोर्टची गरज नाहीये. तर म्हणतात की अचानक फाईल उचलली सगळी, मग त्यामध्ये आलं माझं पासपोर्ट. अगदी उडवाउडीची उत्तरं चालली आहेत नाना त्यांची. आपल्याला समाधान होईल असं काहीच उत्तर देत नाहीये. उडवाउडीचं उत्तर देऊन मला तिथून काढून दिलं. जानकी म्हणते, तुम्हाला मी जे सांगतेय ते सांगून योग्य करते की काय ते माहित नाहीये मला, पण मला जे वाटलं ते तुम्हाला सांगितलं. मला म्हणतात, जानकी, मला सुद्धा काही गोष्टी खटकल्या, पण मी जरी बोललो असतो तर हे योग्य वाटलं नसतं, म्हणून मी आपला गप्प बसलो. अजिबात काही चुकीचं नाहीये नाना. तुम्हालाही? हो, मलाही तसंच वाटतंय. परत आल्या ओरडून मला म्हटलंय की नानांना सांग की पैसे तिकडे घेऊन गेले तर काय प्रॉब्लेम आहे, इथे कशाला त्या लोकांना बोलवायचं. हे सगळं ते का करताय? स्वतःला जाऊन पैसे का भरायचे? बरोबर की नाही? विचार येणार की नाही? आपण समजावलं होतं ना. हो नाना. म्हणूनच त्यांच्या वागण्याचा अंदाज येत नाहीये मला, गोंधळल्यासारखं होतंय. आपल्याकडे कधीही पैसे मागू शकतात, कधीही मदत मागू शकतात, त्यांचा हक्क अधिकार येतो. पण हे अशा प्रकारे मला अजिबातच पटत नाही. काहीतरी मला विचित्र आणि वेगळं वाटतं. कोणी फसवू नको, आणि फसवणूक करून दुसऱ्याने फायदा घ्यायला नको, मला एवढंच वाटतं या. अगं जानकी, तिला हे सगळं कळत असताना सुद्धा ती का असं वेड्यासारखं वागतीये? तिला जरा पण अक्कल असल्यासारखं वागत का नाहीये ती? तिला कळत नाही का समोरची व्यक्ती आपल्याला फसवेल, फायदा घेईल? खोटं का बोलतीये ना याचं उत्तर आपल्याला मिळायलाच हवंय. खोटं का बोलती याचा अंदाज आला ना, मग आपल्याला काय ते पुढचं पाऊल टाकता येईल. आणि जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही. जानकी, तिला एक रुपया सुद्धा देणार नाही, तुला मी आत्ताच सांगतो. सॉरी नाना, तुमचा निर्णय तर मला पटला आहे, पण कसं आहे ना, मीच तुमच्याकडे आले शर्वरी वंशेला मदत करू असं म्हटले, आणि आता म्हणते की मला संशय येतोय. त्यामुळे खरंच सॉरी आहे नाना. नाना म्हणतात, जानकी, मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, अजिबात वाईट वाटून घेऊ नको. इकडे आता सुमित्रा तिच्या रूम मध्ये असते, त्यांना गोळ्या वगैरे देत असते. सुमित्रा म्हणते, आपल्या शरूचं लग्न किती थाटामाटात, किती आनंदात केलं होतं. आतापर्यंत संसार छान व्यवस्थित असा चालला होता. अचानक काय नजर लागली? काय झालंय या शरूच्या संसाराला? आई या नात्याने तिला फार टेन्शन येत असतं, काळजी वाटत असते आपल्या शरूची. शर्वरी विक्रांतरावावर संशय घ्यायची, भांडायची ती गोष्ट वेगळी, पण तेवढ्यापुरती. एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलतील किंवा टोकाला जाईल हे भांडण वाटलंच नव्हतं. म्हणता सुमित्रा, अचानक एका दिवसात काहीच झालेलं नाहीये. रोज थोडं थोडं काहीतरी घडलं असणारे, मग हे वाढत गेले. एका दिवसातली गोष्ट नाहीच आणि एका गोष्टीतली घटना नाहीच आहे ती. विक्रांतरावांचा एवढा चांगला माणूस, इतका सेन्सिअर माणूस असं काही करू शकतोय का? तुला तरी विश्वास बसतोय का? हे शक्यच नाहीये विक्रांतराव असं करणं. काहीतरी घडलं या ना. सुमित्रा, कायम तोच विचार आणि तेच डोक्यामध्ये चक्र चालू असतात. आई वडील म्हणून त्यांना जरा जास्तीच टेन्शन असतं, आणि म्हणून सारखा सारखा त्यांचा शर्वरीचाच विषय चाललेला असतो. पण विक्रांत असं करू शकतो यावर त्यांचा विश्वास अजिबात नसतो. बाहेर चाललेले असतात, तेवढ्यात काय शर्वरी येते. अगं शरू, बरं झालं तू आली, ये की. मी तुझ्याच रूम मध्ये येत होतो, पण आलीस ना तू, ये इकडे, चल. सुमित्रा म्हणते, कसं आहे ना, आधीच तुझ्याशी बोलायचं होतं ग. तुझी मनस्थिती बरोबर नव्हती, मग कसं बोलायचं, काय बोलायचं जरा विचार केला. पण आता कसं आहे, एक दोन दिवस झाले, जरा शांत झाल्यासारखी वाटतेय ना. म्हटलं आपणच जाऊन बोलूया तुझ्याशी, जरा बरं वाटेल तुलाही आणि आम्हालाही. तू आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. विक्रांतराव आणि तुझ्यामध्ये नेमकी काय बिनसलंय, काय प्रॉब्लेम आहे? विक्रांतराव असं का करताय? शरू सांग ना ग. आता नाटकं करायला लागते. आई प्लीज, तोच विषय काढू नको, माझं डोकं फिरता. कशाला सारखं सारखं तेच बोलतीये गो तू? अजिबात काही बोलायची गरज नाहीये. विषय काढला की मला त्रास होतो. प्लीज प्लीज, तो विषय नकोच आहे. तुझ्याबद्दल रोज काहीतरी वेगळं वेगळं ऐकायला येतंय. त्याबद्दल त्रास होतोच की, हे झालंय, हे घडलंय, ते घडलंय. आई वडील म्हणून आम्हाला ही काळजी आहे की, त्रास होणारच ना शरू. खरं खरं काय ते आम्हाला सांगायला लपवू नको आमच्यापासून. काही विक्रांतराव घर सोडून कसे गेले याचं कारण तर कळायलाच पाहिजे आम्हाला. माणूस अविचाराने वागेल असं नाहीच. फार सेन्सिअर माणूस आहे. मग अचानक एवढं कर्ज झालंय म्हणून घर सोडून तुम्हाला सोडून जाणं हे आम्हाला पटतच नाहीये. वाईट नाहीच आहे आणि नव्हता. वाईट फक्त मी आहे. ना बरोबर ना, वाईट फक्त शरू वागू शकतीये. सुमित्रा म्हणते, शरू, नाही ग, काही बोलू नको. मला आधी कळायला हवं होतं की मी तुमच्याकडे यायलाच नको होतो. तुम्ही असे प्रश्नांचा भडीमार करणार, संशय घेणार, हे मी विचार करायला हवा होता. मी चूकच केली खरं तर इथे आले. सगळे विक्रांतवरच विश्वास ठेवताय. शर्वरी फ्रॉडच करते, तिच्यावर विश्वास ठेवायला नको.
बरोबर आहे ना. माझ्याच घरची लोक माझ्यावरच विश्वास ठेवत नाहीये. इमोशनल ड्रामा करत असते, नको नको ते बोलत असते आणि आता ती कशी बरोबर आहे आणि विक्रांत कसा चुकलाय हे दाखवण्याचा प्रयत्न करते, अगदी नाटकं करून. चूक झाली, मला कळायला हवं की माझ्यापेक्षा जावयावर जास्त विश्वास आहे. म्हणतात तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही असं कसं होणार, आणि तोंडाने ते बडबड करू नकोस हा. फक्त काय झालं खरं खरं आम्हाला सांग, एवढंच म्हटलं. आणि आई बापा म्हणून तेवढं जाणून घेण्याचा अधिकार तर नक्कीच आहे. एवढी काय लगेच हायपर होऊन चिडचिड करायला लागली ग शर्वरी? एवढं विचारण्यापेक्षा माझ्या मनात काय चाललंय, काय माझी अवस्था झाली हे विचारण्याचा का नाही प्रयत्न केला? शर्वरी कांगावा करत असते, नको नको ते बोलत असते. मुद्दाम नानांच्या समोर आणि आईच्या समोर इतका काय तिने कांगावा केलेला असतो की जेणेकरून ते प्रश्न विचारायचेच बंद करतील, असं काय तिने वातावरण निर्माण केलेलं असतं या शर्वरीने. मोठं असं ड्रामा क्रिएट करत. असं आहे ना, मुलीपेक्षा जावई बरा. सगळ्यात जास्त विश्वास तुमचा विक्रांतवर आहे, माझ्यावर तर नाहीच आहे. तुमच्या मुलीवर कशाला विश्वास ठेवायला लागला? विक्रांतवर विश्वास आहे हे माझ्या लक्षात आधीच यायला हवं होतं. खरंच नाना, मी इथे येऊन चूकच केली आहे. शर्वरी असा काय ड्रामा करत असते जेणेकरून नाना कंटाळतील आणि तुला पैसे देऊन टाकतो बाई असं म्हणतील, असं तिने काहीतरी केलेलं असतं. आता चिडचिड करते, तनतन करते आणि नेहमीसारखी तिथून निघून गेलेली असते. सुमित्रा म्हणते, हे बघा तुम्ही जरा शांत राहता का? तिच्याशी आता काही बोलायला जाऊच नका आणि कोणताच तिला प्रश्न विचारू नका, ती परत असंच काहीतरी करणार आहे. शर्वरी जाताना एक शब्द बोलून जाते, मी फार अपेक्षेने फार आशेने इथे आले होते, पण नाही, इथे अशा अपेक्षा कशाला काम करतीये? विसरले होते माझे आई वडील फक्त जावयावर विश्वास ठेवतात. इथे येऊन हात पसरण्यापेक्षा, अविश्वास तुमचा जो आहे तो बघण्यापेक्षा तिथे जाऊन जीव दिला असताना डायरेक्ट ते परवडलं असतं. स्वतःला संपवलं असतं म्हणजे तुम्हाला विश्वास बसला असता की शर्वरी चांगली आहे, ती असं काहीच करू शकत नाहीये. गेली आहे हेच कळालं असतं ना. शरू काय बडबडतीये, तुझं तुला तरी कळतंय का? हो नाना, बरोबर बोलतीये मी ना नाना, टेन्शन घेऊच नका. या त्रासातून मी आत्ता सुद्धा सुटका करू शकते, अगदी आत्ता म्हणजे या मिनिटाला सुद्धा मी सुटका करू शकते सगळ्या त्रासातून. डोंट वरी, तुम्ही दोघे सुद्धा टेन्शन घेऊ नका. आता शरू शरू म्हणत असतात तरी सुद्धा ही पळतच गेलेली असते. आता सुमित्रा आणि नाना फार घाबरतात, ही जीवाचं काही बरं वाईट नाही करू. इथे ते डोळ्याला पाणी लावते आणि लगेच रागारागाने ती कपाट भरत असते. सुमित्रा मागे पळतच आलेली असते, अगं शरू हे काय करतेयस? मला इथे राहायचंच नाहीये, मी जातीये माझ्या घरी. थांबण्यात अर्थच नाहीये. आणि पटपट पटपट बॅग भरत असते. अगं तू काय करते, तुला तरी कळतंय का? सुमित्रा खूप समजावून सांगत असते. हिचा कांगावा सुरूच असतो. मला काहीच ऐकायचं नाही आणि काही ऐकवायला सुद्धा जाऊ नका. बाहेरची लोक मला जेव्हा आरोपी म्हणायचे तेव्हा मी सहन केलं. विक्रांत जेव्हा टॉर्चर करायचं तेही सहन केलं. घरातले वडील म्हणजे माझे आई वडील माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत, मी काहीतरी चुकीचं वागतीये, माझ्यावर संशय घेताय, हे मी सहनच करू शकत नाहीये. त्यामुळे मी इथे राहणं अयोग्य आणि मी तुमच्यात तर राहू शकत नाहीये. आता रडत असते, बॅग भरण्याचं नाटक करते आणि मला जाऊ दे मला जाऊ दे असं ती खोटं नाटक करत असते. प्रश्न विचारताय आणि पिंजऱ्यात उभं करताय. अगं परकी झाली आहे या घरात, स्पष्ट सांगा की. अजिबात काही अधिकार राहिलेला नाही. शर्वरी असं काय करतेस ग? आम्ही तुला समजावणार नाही तर कोण समजावणार? आम्ही आई वडील आहोत आणि आमचा अधिकार आहे. शर्वरी चुकत असेल तर योग्य मार्गाला आणणं किंवा कुठे धडपडत असेल तर हाताला धरून व्यवस्थित चालवणं आई वडील म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही प्रश्न तर नक्कीच विचारणार. एवढं चिडचिड करायची काहीच गरज नाही आहे. शर्वरी म्हणते, मला समजून सांगण्याचा प्रयत्न करू नका, माझी मनस्थिती नाही आणि मी सहनच अजिबात करणार नाही. कृपा करा, माझा विचारच करू नका, माझ्या पद्धतीने मला जगू द्या. शर्वू शांत हो, शांत हो. तू आधी बस आणि शांत हो बरं. रडतीये ग, शांत हो ना बाळा. जेव्हा भावाच्या माणसांनी सुद्धा विश्वास ठेवू नये, इतकी परकी आहे कमी किंवा इतकी विश्वासघातकी की आई वडिलांनी सुद्धा विश्वास ठेवू नये, इतकी वाईट आहे कमी. आणि मी जर खरंच इतकी वाईट आहे ना, मला मारून का नाही टाकत? कशाला मला सहन करताय? नका ना मला सहन करू, टाका ना मारून, एकदाचा विषय संपेन. सुमित्रा म्हणते, शरू तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? हो मला चांगलंच कळतंय. नाही बासा, मला आता थांबवायला जाऊ नकोस, किंवा तोरडू नको. आणि ओरडण्यासारखं मी काही केलंही नाहीये आणि काही बोलतही नाहीये, त्यामुळे उगाच माझ्यावर आवाज चढवायचं नाही. को इथे कशाला मरू, इथे कशाला तुमच्यावर धब्बा लावून जाऊ की पोरीने माहेरी येऊन जीव दिला. नको नको नको, माझ्या पद्धतीने मी हँडल करते की. ती नाटकं करत असते, सुमित्राला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. काहीतरी करते मी, काहीतरी करतेच. शरू वेडवाकडं पाऊल उचलू नको आणि रागाच्या भरात भलतंच काही करू नको. शर्वरी सुमित्राचं ऐकायचं काही नावच घेत नसते, मुद्दाम कांगावा करत असते. रागाच्या भरात काही करू नको. शरू तुला शपथ आहे माझी. काय लावलंय ग हे? शपथ म्हटल्यावर शरू जागेवर थांबलेली असते. आई नानांवर फार प्रेम आहे असं दाखवते आणि जागेवर थांबते, काहीच बोलत नाही. सुमित्राने शपथ घातलेली असते. शर्वरी असं काय नाटक करते, आई शपथ वगैरे घालू नको प्लीज, माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला सहन होणार नाही. काय ऐश्वर्या आलेली असते, जानकी आलेली असते, कारण हिने हॉलमध्ये येऊन मोठ्याने बोलायला, तमाशा करायला सुरुवात केलेली असते.
तुम्हाला नाही आहे लेकीची काळजी, पण मला आहे की आई वडिलांची काळजी. प्लीज हे शब्द वगैरे देऊ नको. पण ते का सुद्धा आलेली असते, काय तमाशा चाललाय सगळेच बघत असतं. हे वागणं मला सहन होत नाहीये, प्लीज मला जाऊ दे ना, नका इथे थांबून ठेवू. पण ते का म्हणते काय झालंय, काही कळेल का? शरू नको का असं करू, तीच कशाला, शांत हो ना. सुमित्रा फार प्रेमाने तिला समजावत असते. हायपरच आहे मी, सतत चिडचिड करते, रागराग करते, आरडाओरडा करते, कांगावा करते, कारण मी आहेच तशी. हो ना, तुम्हाला हे सगळ्यांना तेच म्हणायचंय ना. अजिबात शांतपणे काही ऐकून घेत नाही, अशीच वागते मी कोणाला समजून घेतच नाही, मी माझाच विचार करते. म्हणून तुम्ही तरी कुठे मला समजून घेताय? मी जशी सगळ्यांबरोबर वागते, तुम्ही सगळे माझ्याबरोबर तसंच वागताय. बरोबर आहे ना? तुमचं कायम एकच असतं, जावई बरोबर आणि मुलगी चुकीची. बरोबर ना? पोट तिडकीने काही सांगितलं तर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीच, माझ्यावर संशयच घ्या आणि तुमचं जावई योग्य आहे हेच खरंय. जावयाचीच बाजू घ्यायची मला माहितीये, त्यामुळे कशाला मी तुम्हाला काय सांगायला जाऊ. तरी पोरगी सुद्धा खरं बोलते, ती पण बरोबर असू शकते, चुकीचं नाहीये हे विश्वास ठेवा तुम्ही प्लीज. नवरा मला सोडून गेला यावर विश्वास ठेवा. ही बोलत सुटलेली असते. अवंतिका म्हणते तुम्ही काय बोलताय? तुम्ही इतक्या वेळात त्याला फोन लावला, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, उचलला का त्याने फोन? बोलला का तुमच्याशी तो? की तुला काय वाटलं असेल मीच खोटं बोलतीये, बरोबर ना? ती जानकी तुला विश्वास नाहीये, ज्यांच्याकडून लोन घेतलंय त्यांना घरी बोलवा, सगळ्यांच्या समोर त्यांना पैसे द्या. माझ्यावर जो विश्वास असता तर तू नानांना असं सांगितलंच नसतं. जानकी मला सगळं कळतं या, एवढी पण वेडी नाहीये मी. वंश तुम्ही उगाच गैरसमज करताय. नाही नाही नाही, आता काही समजायला जाऊ नको. या पोरीवर विश्वास नाहीये, विश्वास ठेवायची लायकीची नाहीच आहे. बरोबर ना ग? असंच म्हणणं आहे ना तुझं? म्हणते काय बोलताय तुम्ही? अहो वंश, नाना म्हणतात शर्वरी जानकीने मुद्दामून काही केलेलं नाहीये, तुझ्या भल्याचा विचार करूनच तिने निर्णय घेतलाय, त्यामुळे शर्वरी तिला ब्लेम करू नकोस. पण आता शर्वरीला बोलत असतात ना, म्हणतात साध्या प्रश्नांची सुद्धा उत्तर देत नाही, कांगावा करते, राडारड करते, तूच काहीतरी लपवते आमच्यापासून. आता मला वाटायलाच लागले शर्वरी, तुला तोंडावर सांगतोय मी लपवाछपी करते आमच्यापासून, मला कळतंय आता, पण काय लपवती हे अजून माहित नाहीये. हो ना नाना, लपवतीये मी, खरंच लपवतीये. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघी एकमेकींकडे बघायला लागलेले असतात. नानांनी डायरेक्ट शब्द टाकलेला असतो, तुझ्यावर आम्हाला विश्वास नाहीये, तू काहीतरी लपवाछपी करते. आता खात्रीच पटली आमची. हो हो हो, मीच लपवतीये, मीच खोटारडीये, मीच लपवाछपी करतीये, सगळं जे काही करते ना ते मीच करते ना. मला काय वाटतं, मी विक्रांतला सोडून आलीये, मी पळून आलीये, बरोबर ना? खोटं बोलतीये, मीच काहीतरी केलंय, तुम्हाला असंच म्हणायचंय ना? त्याला फसवलंय, त्याने मला फसवलं नाही अजूनही वाटतंय ना? एवढं सगळं झालंय तरी. ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकी एकमेकींकडे बघत असतात. आता जानकी समोर येते. वंश जरा शांत व्हा ना, एवढ्या हायपर होऊ नका, जरा शांततेत बोलू आपण. रडणं थांबवा ना प्लीज. काही वाटत नाहीये, तुम्ही कशाला उगाच विचार करताय, आणि तुम्ही शांत व्हा. मोठमोठ्याने रडत असते आणि कांगावा करत असते की म्हणते देवळात जाऊ म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. चला बरं, आधी देवळात चला, जरा रिलॅक्स वाटेल तुम्हाला. जानकी आता तिला देवळात घेऊन जाणार असते. आणून सोडलेलं असतं आणि दार लावून घेते. जानकीला म्हणते की मी तयार होतीये. आतमधून तिने दार लावलेलं असतं आणि जानकी सुद्धा गेलेली असते बाहेर. तिने तिच्या मित्राला लगेच फोन लावलेला असतो आणि खिडकीत उभारून म्हणते, हॅलो, तयार राहा बरं, काम होतंय आपलं. तिच्या 2 दिवसात आपल्याला पैसे मिळणार म्हणजे मिळणार, शब्द आहे माझा. काही झालं तरी पैसे मिळणारच. अरे असे कसे मिळणार नाही, मिळणार म्हणजे मिळणार. ड्रामाच तसं करते मी, हे लोक माझ्यावर विश्वास ठेवणार आणि सगळी रक्कम आपल्याला देणार. आणि तशी मी मुलगी आहे, हक्क सांगेन त्या पैशावर, हक्क आहे माझा. हक्काने मिळाले नाही तर ओरमाडून घेईन मी. मुलगी म्हणून तेवढं तर मी नक्कीच करू शकते. एकदा का पैसे मिळाले की आपण दोघं फरार. मग कुणाला काय सापडतोय आपण, काही कुणाशी देणं घेणं नाही आणि काही संबंध नाही. आता हे खिडकीत उभा राहून बोलत असते शर्वरी आणि सगळं ऐकलेलं असतं स्वतःच्या कानाने ऐश्वर्याने. आता मात्र धक्का बसलेला असतो ऐश्वर्याला. इतका जबर असा धक्का बसतो की ऐश्वर्याला काही सुचतच नसतं की मी हे जे ऐकतेय ते खरं आहे की मला काहीतरी गैरसमज होतोय. ऐश्वर्या जागेवर थांबलेली असते, तिला काही सुचत नाही, डोकं अगदी बधीर झालेलं असतं ऐश्वर्याचं. शर्वरी इतक्या शेवटच्या टोकाला पोहोचलेली असते की घरच्या लोकांना सुद्धा फसवणार असते, पैसे घेऊन फरार होणार असते मित्राच्या बरोबर. आणि नाही यांनी सहज पैसे दिले तर मी हक्क गाजवणार, अधिकार सांगणार, जबरदस्ती करणार, मग तर यांना पैसे द्यायलाच लागणार. मी माझा वाटा मागेल, माझ्या हिश्श्याचा पैसा, सगळं काही मागून मग तर पैसा आपल्या ताब्यात येणार. एकदा काय पैसा आपल्या ताब्यात आला की आपण इथून पळून जायचं आणि या लोकांचा आणि आपला काहीच संबंध राहणार नाही. तिच्या मित्राला अगदी स्पष्ट सांगत असते. ऐश्वर्याने सुद्धा हे सगळं काही कानाने ऐकलेलं असतं, तेही अगदी स्पष्ट. ऐश्वर्याला, जानकीला, अवंतिकाला फक्त संशय असतो. आता मात्र ऐश्वर्याने ऐकलेलं असतं, ही गोष्ट खात्रीत बदललेली असते आता की विश्वास ठेवायलाच लागणार. शर्वरीचा काहीतरी ड्रामा चाललाय आणि ती काहीतरी खेळ खेळतीये हे आता लक्षात आलेलं असतं ऐश्वर्याच्या. ऐश्वर्याने हे सगळं ऐकलेलं आहे. आता ती जानकीला जाऊन ते नक्कीच सांगणार. पण ऐश्वर्याने हे सगळं ऐकलंय किंवा शर्वरीचा खरा चेहरा ऐश्वर्याला कळालाय हे शर्वरीला कळणार का? आणि जर खरा चेहरा ऐश्वर्याला कळलाय हे कळल्यावर शर्वरी काय करणार? ऐश्वर्याशी काही दगाफटका करणार की ऐश्वर्याच्या जीवाला काही धोका येणार? मित्रांनो, शर्वरी काय ड्रामा करते, कसा ड्रामा करते
किंवा जानकीच्या समोर कशी चांगुलपणा दाखवते हे आपण बघूच या, कारण हा भाग इथेच संपलाय. नेमकी काय आणि कशी ती रिॲक्ट होते हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे मित्रांनो पुढचा भाग. आणि पुढच्या भागात नेमकी काय होतंय ना आपण अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या धावत पळत धापा टाकत जानकीच्या रूममध्ये आलेली असते. इतकी घाबरलेली असते, इतकी टेन्शनमध्ये असते की काय करू आणि काय नाही तिला सुचत नसतं. जानकी, मला फार तुला महत्वाची गोष्ट सांगायची. जानकी म्हणते, हो हो ऐश्वर्या, जरा शांत हो, एवढी का घाबरली आहेस तू? काय सांगायचा प्रयत्न करत असते जानकीला. तेवढ्यात काय तयार होऊन आलेली असते शर्वरी. काय ग ऐश्वर्या, एवढी काय घाबरली आणि घाबरायला काय झालंय तुला? ऐश्वर्या अगदी ततमम करायला लागलेली असते. समोर शर्वरीला बघते तर अगदी तिची बोलतीच बंद होते. अगं ऐश्वर्या, तुझ्याशी बोलती मी, एवढी का घाबरली आहे सांग की. ऐश्वर्या त्या उडवाउडीची उत्तर देते. कसं आहे ना वंशा, मी मांजर बघितलं खूप मोठं, मग त्यामुळे मी घाबरले. खूप विचित्र असं ते मांजर होतं, मला भीतीच वाटली, मग ते जानकीला सांगायला आले होते मी. आणि आता विषय टाळलेला असतो ऐश्वर्याने. आता जानकी लगेच शर्वरीला घेते आणि मंदिरात निघून गेलेली असते. कारण जानकीला काहीही करून थोडा वेळ तरी शर्वरीला बाहेर न्यायचं असतं. दोघे जण गेलेले असतात की लगेच ऐश्वर्या स्टेबल होते, जरा शांत होते आणि लगेच शर्वरीच्या रूममध्ये तिची रूम चेक करायला गेलेली असते. बघते तर काय, तिच्या बॅगमध्ये एक स्विच ऑफ केलेला मोबाईल असतो. आता मोबाईल हातात घेतलेला असतो. अजून काही शोधणार ऐश्वर्या, तेवढ्यात काय शर्वरी येऊन दार उघडायला लागलेली असते. आता मात्र ऐश्वर्या इतकी घाबरते की इने जर मला पकडलं तर काय करायचं. बघू आता मित्रांनो, ऐश्वर्याला शर्वरी पकडणार का, किंवा तिच्या रूमची झडती घेते हे जेव्हा शर्वरीला कळणार तेव्हा ती काय करणार. मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.